सध्याच्या घडीला मराठा आरक्षण हा सगळ्यात चर्चित असलेला मुद्दा आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावं या मुख्य मागणीसह मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती। शिंदे सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली, जरांगेंना कायदेशीर बाजू समजावून सांगितली। त्यानंतर जरांगे यांनी काही अटींच्या आधारावर उपोषण मागे घेतलं। पण आता प्रश्न उपस्थित होतो की जरांगेंच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का? असं झालं तर ओबीसी समाज विरुद्ध मराठा समाज असा वाद पेटू शकतो, कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी ओबीसी समाजाचा विरोध आहे। आता हा मुद्दा बाजूला ठेवला तरी महाराष्ट्रात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो। तर सध्या कोणत्या जातींना किती आरक्षण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। अनुसूचित जातींना, अनुसूचित जमातीला, इतर मागासवर्गीयांना, विशेष मागास प्रवर्गाला आरक्षण आहे, मात्र मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी उपोषण सुरू केलं। आता मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी आरक्षण म्हणजे नेमकं काय असतं ते जाणून घेऊ। तर आरक्षणाचे अनेक प्रकार असले तरी जातीनिहाय आरक्षण हे कायम चर्चेत असतं। हे समाजातील वंचित घटकांना त्यांच्या जाती जमातीच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व मिळावं म्हणून केलेली एक तरतूद आहे। शिक्षणासाठी कोर्सेसनुसार फीमध्ये सवलत अथवा काही वेळा माफी असते। ॲडमिशनसाठी पात्रतेचे गुण सुद्धा बऱ्याचदा साधारण प्रवर्गातल्या विद्यार्थीपेक्षा कमी असले तरी प्रवेश मिळतो। आता आर्थिकदृष्ट्या गरजू लोकांना खरंच या आरक्षणाचा फायदाही होतो। आता राजकीय आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर घटनेच्या कलम 334 अन्वये राजकीय आरक्षणाला फक्त 10 वर्षांची मुदत घातलेली आहे। पण शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणासाठी घटनेनं कोणतीही मुदत ठरवून दिलेली नाही। राजकीय आरक्षण म्हणजेच लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था इथं मागासवर्गीय प्रतिनिधी निवडून देण्यासाठी करण्यात आलेली राखीव मतदारसंघाची व्यवस्था। म्हणजेच अशा मतदारसंघातून निवडणुकीसाठी केवळ मागासवर्गीय उमेदवारच उभे राहू शकतात। आता महाराष्ट्रात कोणत्या समाजाला किती टक्के आरक्षण आहे ते जाणून घेऊ। तर एससी म्हणजेच अनुसूचित जातीला आपल्याकडे 13% आरक्षण आहे। अनुसूचित जातींमध्ये 59च्या आसपास जातींचा समावेश आहे। त्यानंतर एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीला 60% आरक्षण आहे, ज्यात साधारण 47 जातींचा समावेश आहे। ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीयांना 19% आरक्षण दिलं गेलंय। आता ओबीसी मध्ये वेगवेगळ्या अशा 350च्या आसपास जातींचा समावेश आहे। विमुक्त आणि भटक्या जातींचे 4 प्रवर्ग मिळून त्यांना 11% आरक्षण देण्यात आले। त्यात NTA प्रवर्गाला 3%, ज्यात 14 जाती आहेत। 338 जातींचा समावेश असणाऱ्या NTB प्रवर्गाला 2.4% आरक्षण आहे, तर NTC प्रवर्गाला 3.5% आरक्षण देण्यात आले। तर डी प्रवर्गात येणाऱ्या वंजारी जातीला 2% आरक्षण आहे। आणि शेवटी SBC म्हणजे विशेष मागास प्रवर्गात येणाऱ्या 7 जातींना 2% आरक्षण आहे। महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी एकूण 52% आरक्षण देण्यात आले, ज्यामध्ये ओबीसींना VJNT यांच्यासह 27% आरक्षण दिले, तर अनुसूचित जातींना 13%, अनुसूचित जमातींना 60% आरक्षण दिलं गेले। महाराष्ट्रात एकूण 52% आरक्षण आहे, तर आरक्षण यादीत 10% EWS साठी राखीव आहे। अशा प्रकारे महाराष्ट्रात नोकरी आणि शिक्षणात एकूण 62% आरक्षण आहे। आता या सगळ्यात मराठा आरक्षणासाठीची मागणी जोर धरतीये, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? आणि मिळालं तर राज्य सरकार मराठा समाजाला कोणत्या प्रमाणात आरक्षण देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।